आणि इथून नाटकाला सुरुवात होते. तो काशीनाथचे बाप्पा घरामध्ये आला का कोणी? काशीनाथ, अरे काशीनाथ कुठे गेला? ए बाप्पा, काशीनाथ कुठे गेला? बाबण्या, काशीनाथ कुठे? काशीनाथ काशीनाथ वावरात गेला ना. वावरात कशाला गेला काशीनाथ? तो काशीनाथ वावरात गेला तिथं उसाला पाणी घालतो ना. काशीनाथ उसाला पाणी घालतो. त्याला कळतं का उसाला किती पाणी घालावं, कसं घालावं, किती घालावं? तुझा कळ त्याला पाठवून दे. काय पोरगय बाबा, काय करावं काय नाही कळत मार्ग नाही. कुठं पाणी घालायचं तिथं घालेन, भलत्याच ठिकाणी लक्ष द्यायला लागलं. काशीनाथ कुठे गेला होता? बाप्पा, I want to see our agriculture structure. We are investing so much in agriculture. We are putting so much of money. I just want to see. तुला कळतं का काय असतं काय नाही ते? Yes, I want to see how much we get. Information about it. बस, अरे आमची जिंदगी गेली राजा. पण तुला वाटतं का शाळातून शिकून आला ना हात घातला म्हणजे लगेच तुला लागले मोती बाहेर येणार? अरे काशीनाथ, माझं वय होत आलेलं आहे, तुझ्या आईचं वय होत आलेलं आहे, घरामध्ये आजी आहे, जुनं खोडे, कधी कटकन मोडवण्याचं काही नियम आहे का बाबा? तेव्हा तू तुझे 4 हात करून घे, आम्ही आमची हरिहरी करायला मोकळे, मग तुझे काम करायला मोकळे. अरे बाबा, लोक लई विचारायला लागले. परवा ते अमरावतीचे पाहुणे आले होते. पोरगी लई चांगली नको, मला तुमची आली होती नको, पैठणची नको, आंबडची नको. कसं पोर आहे तू? गडगड 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 बोलायचं आणि पुढे घालायचं तर हा इथपर्यंतचा असा परिसंवाद आहे. पुढं ते लग्नानंतर ठरतं. मी एक लेडीज पात्र करून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये असं आहे की घरामध्ये ते लग्नाचं वातावरण चालू असतं. ते काशीनाथ त्या मुलीचे वडील इकडे काशीनाथच्या घरी येत असतात आणि तिथे घरामध्ये हे लग्नाचं वातावरण असतं. त्यामध्ये काशीनाथची आई ही आपल्या एका बऱ्याच दिवसानंतर भेटलेल्या मैत्रिणीला घराबद्दल काहीतरी धुसफुसती सांगत असते. तेव्हापासून घरामध्ये लग्नाचं होतं. माझे हात पाय गळून गेले. वंस 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 गेले. असं कसं एकत्र घर गेल्यानंतर करू नये का थोडं? भांडण पडलं कसं? कपडा पडला ओढी करून ठेवा, थोडी काळजी टाकली ठेवा. असं कसं करू नये का? तुमची बहिणी समजून सांग. माझ्या मनाची मस्करी मराठी म्हणून सांगते तुला. मला नको हे घर. सारखं मागं लागलं. माझी मोठं हे मोठं घर मला घर मोकळं असं तिथं हात घाला तर तिथं भोगा. बरं तुला सांगते कामाचं काय करू? कामाने काय माणसं काय म्हणतात का काय? पण काही केलं की सगळं काही करू शकतो.
माझ्यामुळे सत्यनारायण परवा रमेश भाऊशी पहिल्या नंबरात पास झाली. रमेश भाऊ माझ्याकडून पहिल्या नंबरात पास. रमेश भाऊजी हिच्यामुळं पहिल्या नंबरात पास ठरलेले. आणि वेळ काय सगळ्या गावामध्ये दुपार असो सकाळ असो कड्या वाजू 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 सांगतो. लोकांचं काय असतं काय नाही. यावर्षी पाऊस एवढा मोठा पाऊस शेतामध्ये हरभरा टररून आला. सगळीकडं समजून माझ्याकडून हरभरा टररून हरभरा मी कशाच श्रेय घेत नाही. सोडून चला लेकरू झालं. सोनाली वऱ्हाड म्हटलं ना की लग्न का आठवतं बघ. आणि लग्न म्हटलं की लग्न म्हणजे स्थळ बघणं ते मंगलाष्टका हा प्रवास आहे. सगळा माहोलच बदलून जातो नाही. खरंय खरंय. तुझं अरेंज मॅरेज का ग? माझं अरेंज मॅरेज आणि तुझं? हो माझंही अगदी घरच्यांनी बघून ठरवून केलेलं. म्हणजे आजच्या भाषेत कांदे पोहे लग्न. छान नाव दिलं तर कसं झाले. माझं सुद्धा कांदे पोहेच बरं का. घरच्यांनी ठरवून बघून केलेलं अगदी. आणि तुला माहितीये लग्न ठरलं ना की आणि हुरहुर आपण कोणाची तरी होणार ही सुखावणारी भावना. हो ना. आणि मग सगळं कसं नवीन नवीन माणसं नवीन नाती अगदी मोरपंखी दिवस असतात ते. खरंय. माझं लग्न ठरलं ना तर माझी बहीण मला आपली एकच गाणं म्हणून सारखी चिडवायची. कोणतं? लेक लाडकी या घराची होणार सुद्धा तू वैद्यांची. ताई तू तर वैद्यांची झालीस सुद्धा. खरंय खरंय. अशी चिडवाचिडवी चालतेच अगदी. हो ना. पण हा प्रवाह ज्याचा लग्नामुळे आपल्यात कसं एक स्थित्यंतर घडतं. तसंच मला वाटतं प्रत्येकात एक स्थित्यंतर घडतं नाही का. म्हणजे नवीन नोकरी असो लग्न असो देशाटन असो काही असो. खरंय का. आपण प्रवास करतो ना आपण फक्त एकटे नसतो त्या प्रवासात. आपण आपल्या सगळ्या वस्तू चाललेल्या असतो त्या प्रवासात. आणि त्या आयुष्याच्या प्रवासातही अशा अनेक वस्तू आपण बाळगत असतो. आपल्या लक्षात येत नाही बरं का मंडळी. पण जसं आपलं वय वाढतं आपण वेगळ्या वेगळ्या फेजेसमध्ये जातो तेव्हा ह्या वस्तूंचं स्वरूपही आपल्याबरोबर बदलत बदलत चाललेलं असतं. अशा एका वस्तूच्या प्रवासाबद्दल आपल्याला सांगते मोनाली पाटील. मोनाली ऐकूया ऐकूया. हो हो. पेपर मिळतोय का बघूया का गं. आज वाचलं वाचलं सकाळी पेपर काय म्हणतंय साहित्य संमेलनाचं. नमस्कार, मी मोनाली ते पाटील. वाचलंच असतं. महाराष्ट्र मंडळाच्या सांस्कृतिक प्रवासामध्ये आज मृदगंधद्वारे मी सहभागी होते आहे. प्रवास म्हटलं की साधारणपणे व्यक्तीचा प्रवास असा एक समज असतो. पण मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूच्या वस्तू सुद्धा एक प्रकारचा प्रवास करत असतात. कालांतराने त्यांच्यामध्येही काही प्रकारचे बदल घडत असतात. आणि माझी ही कल्पना मी आपल्यासमोर मांडणार आहे ती पांघरूण या वस्तूचं उदाहरण ठेवून. बाळ जन्मता क्षणी दवाखान्यामध्ये दवाखान्यातली जी नर्स असते ती बाळाला स्वच्छ करून एका पांढऱ्या शुभ्र कापडामध्ये गुंडाळून आपल्याकडे आणून देते. आयुष्याची सुरुवात होते तीच मुळी या पांघरुणाच्या सोबती. पुढे ते बाळ जेव्हा घरी येतं तेव्हा आईच्या किंवा आजीच्या मऊ सुती साडीपासून तयार झालेलं एक पांघरुण त्याच्या स्वागतासाठी सज्ज होतं. आईची आजीची सगळी माया सगळं वात्सल्य त्या पांघरुणामध्ये एकवटलेलं असतं. प्रत्येक वापरागणी त्या पांघरुणाला आईच्या दुधाचा बाळाच्या तेल पाण्याचा पावडरचा एक छानसा वास येत असतो. आणि तो वास इतका छान असतो की बाळ गर्भ झाल्यावरही 2 ते 3 वर्ष तरी ते पांघरुण आपण सांभाळतो. पुढे बाळ मोठं होतं शाळेत जायला लागतं तसं त्या पांघरुणाचं स्वरूप बदलतं. लाल हिरवा पिवळा निळा असे वेगवेगळे रंग त्यामध्ये असतात. त्यात कधी चंद्र सूर्य तारे कधी पऱ्या कधी कार्टून कॅरेक्टर्स तर कधी सुपर हिरोज. एक छानसं काल्पनिक विश्व त्या ठिकाणी त्या पांघरुणामध्ये तयार झालेलं असतं. दिवसभराचा सगळा थकवा
सगळी भीती, मग ती भीती कधी बागुलबुवाची असते, कधी चेटकिणीची असते, काहीही असू देत, एकदा त्या पांघरुणाच्या आत शिरलं की ते सगळं नाहीसं होतं आणि त्याच्या त्या आवडत्या विश्वामध्ये तो गोडूला किंवा गोडुली छानपैकी झोपली जातो. भातुकलीचा हा काळ पटकन निघून जातो आणि तो काळ जातो तसंच पांघरुणावरचे वेगवेगळे रंगही जातात आणि उरतो तो एकच रंग, गुलाबी. हृदयाच्या किंवा बदामाच्या आकाराचं डिझाईन असलेलं ते गुलाबी रंगाचं पांघरुण. या काळामध्ये सगळं काही खूप छान, खूप सुंदर असं दिसतं. सगळं हवं असं वाटतं. नकोशी वाटणारी एकच गोष्ट असते, ती म्हणजे वडीलधाऱ्यांच्या आणि विशेषतः आई वडिलांच्या नजरा. वेगवेगळ्या प्रकारच्या नजरा, कधी संशयाने ग्रासलेल्या, कधी घाबरलेल्या, भेदक, शोधक, अशा कितीतरी प्रकारच्या नजरा अगदी नकोशा झालेल्या असतात आणि पुन्हा त्या नजरांपासून आपल्याला वाचवतं ते आपलं पांघरुण. अगदी जवळच्या मित्रमैत्रिणीलाही सांगितलं जाणार नाही अशा प्रकारचे गुपितं आपण त्या पांघरुणाकडे सांगतो. आपलं गुपित फुटणार नाही याची खात्री असतेच, त्यामुळे मनसोक्त बोलणं होतं. गप्पा गोष्टींचं हे सगळं सत्र चालू राहतं. पुढे इंटरव्ह्यूला जाताना प्रश्नोत्तरांची तयारी होते, ती पण या पांघरुणाच्या साक्षीने. यश साजरं होतं, स्वप्न साकार व्हायला लागतात, तसतसं हे पांघरुण थोडंसं बाजूला पडत जातं. आता त्याचा रंग, त्याचं डिझाईन हे तितकंसं महत्त्वाचं वाटत नाही, कारण आपल्या मनातलं सांगण्यासाठी, आपल्याला समजून घेण्यासाठी एक हक्काचा आयुष्याचा जोडीदार आपल्याला मिळालेला असतो. काय सांगायचं ते आपण त्याला सांगू शकतो. त्यामुळे थोडासा काळ हे पांघरुण बाजूला पडतं. सुखाचा संसार सुरू होतो आणि चाहूल लागते ती बाळाची. दोघांमध्ये असणाऱ्या त्या चिमुकल्या जीवालाही ते पांघरुण आपल्यासोबत ओढ देतं. रात्री बेरात्री उठून पांघरुण व्यवस्थित आहे ना याची खात्री करून घेतली जाते. काळ वेगाने पुढे सरकायला लागतो. बाळाचं राहणं, त्याचं चालणं, त्याचं धावणं, त्याची शाळा, त्याचा अभ्यास, त्याचा आजारपण, त्याचा दवाखाना, त्याचं यश, त्याचा आनंद, त्याचं अपयश, त्याचं दुःख, त्याचं गुलाबी पांघरुण, त्याच्या आयुष्याचा जोडीदार आणि आपलं एकटेपण. सगळं काही सुरळीत चालू असताना आपण कुठेतरी साईड ट्रॅक होत आहोत असं वाटतं. आपणच हौसेने उभ्या केलेल्या संसारात आपलीच अडचण होती आहे या जाणीवेने आपण खिन्न होतो. सगळ्यांनाच आपण नकोसे झालेलो आहोत असं वाटत असताना पुन्हा एकदा आपल्या सोबतीला धावून येतं ते आपलं पांघरुण. जीर्ण झालेलं, रंग उडालेलं ते पांघरुण जणू काही सांगत असतं, घाबरू नकोस, कोणी नसलं, काहीही नसलं तरी पण मी आहे. पुन्हा एकदा संवाद सुरू होतो. सांगण्यासारखं खूप काही असतं आणि ऐकायला कोणाला वेळ नसतो. शारीरिक मानसिक बदलांमुळे जे काही वेदना असतील, दुःख असतील, ते जास्त तीव्रतेने जाणवायला लागलेले असतात. यावेळी आपला हा हक्काचा श्रोता मात्र आपण सांगू ते ऐकायला पुन्हा एकदा सज्ज होतो. झोप कमी झालेली असते. पूर्वायुष्य सगळं डोळ्यांसमोर तरळायला लागतं. डोळ्यात आलेले अश्रू पुसण्यासाठी पुन्हा एकदा तो पांघरुणच पुढे येतो आणि मग जाणवते या पांघरुणाने आपल्याला वेळोवेळी दिलेली साथ, वेगवेगळ्या स्वरूपात पण कायम आपल्यासोबत असलेलं ते पांघरुण. अगदी दवाखान्यातील पहिलं पांढरं शुभ्र ते पांघरुण ते आपल्या शेवटच्या श्वासानंतरचं पुन्हा पांढरं कल्पनेनेही थरका फुटतो. संध्या छाया विहविती हृदयाचा प्रत्यय यायला लागतो आणि रामनामाचं स्मरण करत आपल्या त्या सहप्रवाशाला, त्या पांघरुणाला नकळतपणे घट्ट धरून आपण झोपी जातो. असा हा पांघरुणाचा प्रवास आपल्यासोबत जन्मापासून मृत्यूपर्यंत. धन्यवाद. मला वाटतं प्रवासाबद्दल असं छानशी कविता लिहिली आहे दीप्ती. दीप्ती बघा, ऐकव ना आम्हाला ती कविता.
आपण सगळेच घरापासून एवढे दूर आहोत. आणखीन कधी कधी असा खूप प्रश्न पडतो की आपण नक्की कुठले आहोत. इथले आहोत, भारतातले आहोत. इथे असलो की भारतातली आठवण येते. भारतात 4 आठवड्याला सुट्टीला जरी गेलो तरी आपलं हॉलंडची आठवण. त्यामुळे म्हणजे इंग्लिशमध्ये जसं म्हणतात तसं खूप टोन अपार्ट वाटतं. तर ही जी मी विचार जे काही मनात होते ते थोडंसं एका कवितेच्या रूपात लिहिली आहे. तर कविता इंग्लिशमध्ये आहे पण भावना त्याच आहेत. त्यामुळे आय होप यू विल यू कॅन रिलेट टू मी. तर वाचून दाखवते. कवितेचं नाव आहे Can you hear me okay? Home in a faraway land. Thinking of a home in a faraway land. My sea, my shores, my sand. Where is a place called home? I can't understand. One is where I was born and I learned to stand. Or where I learned to live and my life began. Thinking of a home in a faraway land. My sea, my shores, my sand. In one, I often think of people I call my own. In another, strangers have made me their own. Thinking of a home in a faraway land, my sea, my shores, my sand. Cows grazing in the meadows and the canals across. Sounds of the temples and the jingles of the bullock carts. Thinking of a home in a faraway land, my sea, my shores, my sand. I think of the monsoons and also the storms. The happiness on a white Christmas brings me the warmth. Thinking of a home in a faraway land, my sea, my shores, my sand. The colors of the tulips at which I can only stare. I think of the fragrance of the flowers that I wear. Thinking of a home in a faraway land, my sea, my shores, and my sand. As it is said, home is where the heart is, and where it is, I am well aware. Now thinking at a different level, not across countries. So, and within your arms to be is all I care. Thinking of a home in a faraway land, my sea, my shores, my sand. So, मंडळी आज आपल्याबरोबर अशाही वेगळ्या प्रवासी आहेत. शलाकाची आई आलेली आहे इथे समिता खरे. त्या आपल्याला एका वेगळ्या प्रवासाबद्दल कविता ऐकवणार आहेत. हॅलो. आतापर्यंत आपण अनेक प्रवास पाहिले. आता मी जी कविता वाचते ती दिव्याचा प्रवास असंच भाव आहे. आधी होते मी दिवटी शेतकऱ्यांची आवडती. मग झाले मी पडती घराघरातून मिळमिळती. समयी केले मला कुणी देवा पडती नेओनी. निघून आले बाहेर सोडित काळाचा दूर. काचेचा मग महाल तो कुणी बांधुनी मज देतो. कंदील त्याला जनमणती मीच तयातील परिज्योती. बत्तीचे ते रूप नवे पुढे मिळाले मज भरवे. घरात मजवा चून अडे झगमगाट तो कसा पडे. आता झाले मी बिजली घरे मंदिरे लखलखली. देवा ठाऊक काय पुढे नवा बदल माझ्यात गडे. एकच ठावे काम मला प्रकाश द्यावा सकलाना. कसले ही मज रूप मिळो देह जळो आणि जग उजळो. काय सुंदर दिव्याच्या प्रवासाने अगदी ब्युटीपासून आत्ताच्या ट्यूबलाईटपर्यंत. मंडळी ह्या आयुष्याच्या प्रवासात आपण खूप गमती जमती अनुभवतो आणि त्याच्याच नंतर आपल्या आठवणी होतात. तर आम्हाला असं वाटतं की तुमच्याकडेही अशा खूप आठवणी आहेत प्रवासाच्या, तर त्या तुम्ही शेअर कराल. कोण सांगताय? मला वाटतं आनंद वैद्याने काहीतरी सांगायचंय का? शेंगदाणा वगैरे सांगाय. शेंगदाण्यावाला पण आलाय. चला शेंगदाणे खात्यात अनुभव ऐका लोकांचे. शेंगदाण्यावाला आम्हाला पण आले ते पुढे ये ना तर जरा थांबा मी देते. बस आम्ही दोघी एकच सांगू.
का रे? बघ भूक लागली आहे, आता जाम कधी गाडी येणार आहे. नमस्कार मंडळी. ही जी गोष्ट सांगतोय मी माझ्या आयुष्याची गोष्ट म्हणा किंवा काही म्हणा की गेल्याने देशाटन, तर हे देशाटन मी म्हणतो हे झाले माझ्या विचारांचं. जो मी माझ्या करिअरच्या सुरुवातीला जी नोकरी स्वीकारली त्याच्यामुळे झालेलं विचारांचं देशाटन. अगदी कळायला लागल्यापासून एकच ध्यास घेतला होता मला मी की काम करेन तर ते बोटीवर, समुद्र सफरी करेन, या देशात जाईन त्या देशात जाईन, मजा करेन, सगळा देश बघेन. पण म्हणतात ना की लाईफ इज नॉट अबाउट व्हॉट यू प्लॅन, बट इट इज अबाउट व्हॉट हॅपन्स टू इट अँड हाऊ यू रिॲक्ट. तर तो जो काही प्रवास आहे, तो जो मी शिकत गेलो, हे प्रिन्सिपल जे मी शिकत गेलो, ती सुरुवात झाली या बोटीच्या प्रवासाने. भारतातल्या पारादीप पोर्टवरून या सफरीची सुरुवात झाली. पहिला दिवस म्हणजे आयुष्यामधला ही पहिला दिवस की माझी मायभूमी सोडून मी आता जाणार आहे, या विचारानेच एकदम एक क्षण गडबडून गेलो. पण दुसऱ्या क्षणी नाही, मला तर खूप प्रवास करायचा आहे, खूप बघायचं आहे, खूप हिंडायचं आहे, आणि ते विचार झटकून टाकले. पहिला प्रवास होता, ते शेड्यूल होतं बोटीचं, ते होतं पारादीप पासून डेन्मार्क पर्यंत. मग आमची सफर सुरू झाली. अरबी समुद्र, इंडियन ओशन मधून अरबी समुद्र आणि सुएझ कॅनल, मेडिटेरियन सी, नॉर्थ अटलांटिक, आणि मग आम्ही आलो डेन्मार्कला. त्यातला जो सुएझ कॅनलचा प्रवास होता तो खूप मजेदार होता एकदम. सुएझ कॅनलमधून जेव्हा बोटी जातात तेव्हा इजिप्त देश त्यांना एक पायलट पुरवतो. पायलट म्हणजे तो माणूस असतो ज्याला त्या कॅनलची संपूर्ण इत्यंभूत माहिती आहे. पण त्या पायलट बरोबर अख्खा इजिप्तचा बाजार येतो बोटीवर. डेकवर इकडे तिकडे बघा सगळे इजिप्शियन लोक आपल्या, कोणी हस्तकलेच्या वस्तू घेऊन, कोणी खायचे पदार्थ, कोणी काही दुसऱ्या देशांच्या लोकांबरोबर ट्रेड केलेल्या वस्तू घेऊन आपलं दुकान म्हणून अख्ख्या डेकवर, राहायच्या जागांमधल्या गॅलीवेमध्ये सगळीकडे अख्खं मस्त दुकान लागलेलं असतं. एक दिवस दुकान चालतं आणि ते तुम्हाला सारखे अट्रॅक्ट करतात की या, बोलवतात, इंडिया, अमिताभ बच्चन, व्हेरी गुड, कम, अमिताभ बच्चन लाईक दिस, काय वाटेल ते सांगून तुम्हाला तुमच्या गळ्यात ते काहीतरी म्हणा, आणि तुम्ही पण जरी नको म्हणत असेल तरी फसून जाऊन काही ना काही विकत घेतात. पण ती खूप मजा असते. ती खूप छान आठवण होती. नंतर मेडिटेरियन सी मधून गेलो, त्याच्यात काही विशेष नव्हतं, शांत समुद्र आहे. पण जेव्हा इंग्लिश चॅनल क्रॉस केला आणि नॉर्थ अटलांटिक सी मध्ये गेलो, तो जो अनुभव आहे तो मी आता तुमच्याशी बोलतोय तेव्हा पण माझ्या डोळ्यासमोर मी ते बघतोय. आम्ही जस्ट एखाद दिवस झाला असेल की नॉर्थ अटलांटिक मध्ये गेलो, नॉर्थ साईडला चाललो होतो, आणि जसं काही प्रचंड चक्रीवादळ आ वासून आमची वाटच बघत होतो. आमची बोट सापडली त्या चक्रीवादळात. चक्रीवादळ माहिती आहे तुम्हाला, अनप्रिडिक्टेबल आहे, सेंटर कसंही फिरतं, कुठूनही हवेच्या दाबाप्रमाणे ते फिरत असते. तर दुर्दैवाने म्हणा, सुदैवाने म्हणा माझ्या, त्यातून काही बरंच शिकलो मी. तर आमची बोट घुसली त्या वादळात, आणि सांगतो तुम्हाला 4 दिवस शंकराचं तांडव नृत्य काय असतं ते 4 दिवस डोळ्यासमोर घडत होते. विचार करा, 4 दिवस हा अख्खा हॉल असा 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 होतोय. उभं राहून जेवताय, सारखं कशाला तरी धरून आठळत आठळत काम करताय, झोपताना एक फळी लावून ठेवलेली आहे बाजूला, कारण की नाहीतर तुम्ही पडाल. असं असं होतंय. बोटीचा पुढचा भाग पाण्यात जातोय, खाली येतोय, वरतून लाटा जात आहे. आज झोपलो, मी आजचा दिवस काढला, जिवंत आहे. सकाळी डोळे उघडले, अरे मी अजूनही जिवंत आहे, चला मजा. ते जे 4 दिवस बघितले मी, आणि म्हटलं की काय आपण म्हणजे क्षुल्लक किडा
काही नाही होत म्हणजे या निसर्गासमोर. उगाच आता म्हणून हुशार काय मला कसं होतं जमिनीवर असताना हे काय ते काय मी एवढा मोठा मी रुबाबदार आणि मी आहे मी ते काय नाही. त्याने जर ठरवलं की झालं याचा चॅप्टर क्लोज ते एका मिनिटात बोट खाली 15-20 जीव बोटीवरचे बुडवतो. तर त्या प्रवासाने एकच शिकवलं, त्या तांडवाने एकच शिकवलं की जे काय समोर येईल स्वीकार करा, पुढे जात राहा. माणसं भेटतील, माणसं म्हणून वागा, प्रेमाने वागा, कारण की एवढंच आहे आयुष्य. त्याच्यात भांडणं तंटे करण्यात वेळ घालवत होता. आणि या दोन गोष्टी खूप माझ्या मते खूप महत्त्वाच्या शिकलो मी त्या प्रवासात. आणि त्याने माझं अख्खं पुढचं आयुष्य बदलून गेलं. म्हणून मी म्हणतोय माझ्या विचारांचं देशाटन झालं त्या प्रवासात. धन्यवाद. काय किती थरारक अनुभव आहे ग शलाका. हो ना, खरंच. अगदी छान. शलाका, आनंदने एवढा छान अनुभव सांगितला. आता तू त्यांच्यासाठी उखाणा घे बरं. मी आणि उखाणा. हो, मग काय कविता करतेस का छान, आता उखाणाही घे. म्हणजे आधी मला वाजायला हवं. हो, तेच सांगणार होते. त्याला लाजल्यावर लाजलं. का म्हणणार आहे, मग उखाणा घेते. तुझं लाजलं म्हणजे आश्चर्यच आहे आमच्यासाठी आणि आनंद. बघा, आता या प्रवासावर अनेकदाच उखाणा घेते. आयुष्याच्या प्रवासात लग्नाचं आहे जंक्शन. आयुष्याच्या प्रवासात लग्नाचं आहे जंक्शन. गाडी माणसं बदलतात, महत्वाचं स्टेशन. प्रवास आहे दूरचा, संगत आहे जवळची. आनंदची सोबत मला अखेरपर्यंतची. क्या बात आहे. आनंद लागला ना तिकडे. आता मला वाटतं आणखीन पण कोणतरी उत्सुक आहे उखाणे घ्यायला. हो, कोण घेतोय पुढचा उखाणा? पल्लवी, घे ना, घे घे. आणि पुरुषांनी तयार राहायचंय उखाणा घ्यायला. नाव सांगा बरं का आधी उखाणा घ्यायचे. कीर्ती कुलकर्णी. घे ना, घे अगं उखाणा. सफर, प्रवास आणि स्थलांतर हे सगळे समानार्थी शब्द सचिनच्या सोबत सचिन शिवाय माझ्या जीवनाला नाही अर्थ. अरे वा. अजून कोण घेते? अगं तू पल्लवीच नाव घेतलं होतीस ना? नाही घेते कोणी? मग एखादा अनुभव कोणी शेअर करू इच्छित आहे? कुठलाही प्रवासातला, देश विदेशातला, अगदी तुमच्या गावातला सुद्धा छानसा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. अरे वा. आम्ही लग्नाला घेतो आपण त्यावेळेला काय असं नाही. चला, प्रिन्सेस बेट्रिक्सला 5वा महिना, प्रिन्सेस बेट्रिक्सला 5वा महिन्याला दरवाजा लावली घंटी. दीपिका माझी बबली आणि मिक्सला चहाची उटकी येते ग. चहावाला दिसतो का कुठे? हो बघ, नाव घेतलं. गाडीचाही आवाज आहे. ए शलाका, किती गरम होत असलं ना, मला चहा हवा. तू घेणारच ना? अर्थात चहाला पण नाही म्हणे. तू चहा घे. मंडळी, आम्ही चहा घेतोय.